गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी तुम्हा सर्वांना काहीतरी सांगणार आहे, रणविजय म्हणाला. रणविजय, काय झालं बेटा? तुला काय म्हणायचंय? काही त्रास होतोय का तुला? आजोबा म्हणाले. हा आजोबा, मी माझी सर्व संपत्ती दान करणार आहे आणि अर्धी संपत्ती सुहानाच्या नावावर आणि विहानच्या नावावर असेल आणि राहिलेली 60%. रणविजय अजून बोलत असताना मध्येच सुवर्णा बोलली. रणविजय, तू हे करू शकत नाहीस. असं झालं तर सगळे रस्त्यावर येतील. तुम्ही असं कसं रस्त्यावर येऊ शकता? मी असं ऐकलं आहे की मिस्टर मित्तल साहेबांच्या आधी तुमचं अशोक सिन्हा असं कोणाशी तरी अफेअर होतं आणि तो बर्बाद होताच तुम्ही बारमध्ये नाचायला लागलात आणि मग 5 महिन्यांनी मित्तलला फसवलं. किती पवित्र चारित्र्याची स्त्री आहे. वा वा. लोकांची घरं फोडताना तुला लाज नाही वाटत का? मला तुझ्याबद्दल सर्व काही कळालं आहे. मित्तल साहेबांपूर्वी तुझं किती पुरुषांशी संबंध होते. एक गोष्ट लक्षात ठेव सुवर्णा, तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाला आणि अवनीला काही झालं तर मी तुझ्या जवळच्यांना काय करू शकतो याची तुला आता कल्पना आहेच. रणविजय असं म्हणत ऑफिसला निघून जातो. अवनीही त्याच्या मागे धावत सुटते. रणविजय, जर तिनं कोणाचं तरी नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर? तू हे सर्व बोलायला नको होतंस, अवनी म्हणाली. घाबरू नकोस, ती आत्ता काही करणार नाही, कारण तिचा मुलगा अर्णव अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिला माहीत आहे की मी आता त्याच्यासोबत काहीही करू शकतो. पण तरीही तुझ्या रागावर जरा ताबा ठेव. आता तू एकटा नाहीस, मी पण तुझ्यासोबत आहे, समजलं का? अवनी म्हणाली. ठीक आहे मॅडम, असं म्हणत त्यानं त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि किस करायला सुरुवात केली. अवनी मागे सरकते. तू काय करतोयस? आपण घराबाहेर आहोत हे विसरलास का? मला माझ्या प्रेमाची पर्वा नाही. आम्ही कुठेही असलो तरी मी तुझ्यावर असंच प्रेम करीन, रणविजय म्हणाला. तू पूर्णपणे वेडा आहेस मिस्टर आर्यम, अवनी म्हणाली. हो, मी वेडा आहे, फक्त तुझ्यासाठी अवनी मॅडम, रणविजय म्हणाला. ठीक आहे, ऐक, मला काजलच्या फ्लॅटवर सोड. तू ऑफिसला येत नाहीस का? रणविजय तिला विचारतो. आज डॉक्टरांकडे जायचं आहे, विसरलास? अवनी म्हणाली. सॉरी, इतकं काही चालू आहे म्हणून मी विसरलो, रणविजय म्हणाला. रणविजय, तू काळजी करू नकोस, मी काजलसोबत जाईन. काळजी करू नकोस, आधीच खूप काही चालू आहे. मला तिथे सोड, मी जाईन डॉक्टरांकडे. नक्की ना? रणविजय म्हणाला. हो नक्की, टेन्शन घेऊ नकोस. डॉक्टर जे काही म्हणतील ते मी तुला सगळं सांगेन, अवनी म्हणाली. ठीक आहे, बस मी तुला सोडून मीटिंगला जाणार आहे. काही वेळानं रणविजय अवनीला काजलच्या फ्लॅटवर सोडून निघून जातो. अवनी दार ठोठावते. 5 मिनिटांनी काजल येऊन दार उघडते. इतक्या दिवसांनी मॅडमला माझी आठवण आली वाटतं. कशी आहेस? असं म्हणत काजल अवनीला मिठी मारते. मी ठीक आहे, तू कशी आहेस? अवनी म्हणाली. मी पण ठीक आहे. आणि भाऊ कसा आहे? काजलने विचारलं. तो पण ठीक आहे. यार, मी जरा गोंधळले आहे, मला खरंच काही कळेना झालंय, अवनी म्हणाली. कसला गोंधळ आहे तुला? लग्नाचा का? का बदला घ्यायचा? काजल विचारते. काजल, मी त्याच्या प्रेमात पडले आहे. हे ऐकून काजल अवनीला मिठी मारते. अभिनंदन मायजान, शेवटी एकदा तू प्रेमात पडलीस. मी आधी तुला सांगितलं होतं की आर्यम खूप चांगला आहे म्हणून तुझं हृदय त्याच्यासाठी नक्कीच धडधडेल आणि बघ, ते घडलं आहे. काजल. उदास होऊन तो सोफ्यावर बसलेला असताना ते मला का सहन होत नाही. तो रडत असताना त्याचे अश्रू मला त्रास होऊ लागतो. त्याला अस्वस्थ बघून मला बरं वाटत नाही. तो रडताना मला असं वाटतं की माझं मन त्याच्यासाठी तळमळत आहे. मला आता काय करावं हे समजत नाही आहे. एकीकडे माझा भूतकाळ आणि दुसरीकडे माझा आज आणि उद्या, अवनी म्हणाली. हे बघ, मी तुला आधीही सांगितलं होतं आणि आत्ताही मी सांगतेय, तू तुझा हट्टीपणा सोडून रणविजयसोबत सेटल हो. तुला त्याच्यापेक्षा जास्त प्रेमळ जोडीदार कुठेच मिळणार नाही. तुझा भूतकाळ विसर आणि कोणास ठाऊक तू काय पाहिलं, काय ऐकलं ते खरं नसावं, ते दुसरं काहीही असू शकतं. अवनी, कधी कधी आपण डोळ्यांनी जे पाहतो ते सत्य नसतं. गरज नाही की आपण जे विचार करतो तेच सत्य असेल. तू जो विचार करत आहेस ते विसरून जा.
असो, तुला माझ्याशिवाय कोणी नाही आणि नशिबानं तुला रणविजय मिळाला आहे, म्हणून तू त्याच्यासोबत खुश राहा, काजल म्हणाली. कदाचित तुझं बरोबर आहे काजल. मी सगळं विसरून पुढे जाईन. मी त्याला कधीच त्रास देणार नाही. मी त्याच्यावर खूप प्रेम करेन. त्याच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही. आणि लग्नाच्या दिवशी मी त्याला माझ्या हृदयातलं सगळं सांगणार आहे. थँक्यू सो मच माझा गोंधळ दूर करण्यासाठी. आय लव्ह यू माय डिअर म्हणत अवनी काजलला किस करते. शी घाणेरडे, किस देऊ नकोस, माझ्या भावाला दे, काजल मस्करी करत अवनी म्हणाली. मी रोज रात्री त्याला किस देते. आणि अवनी पुढे काही बोलायच्या आधीच, आता तुझं तोंड बंद कर, काजल म्हणाली. ताज क्लर्क हॉटेल, 7वा मजला. रणविजय अर्णवला खिडकीला लटकवून विचारतो. खरं सांग, तुझ्या आईचं नाव काय आहे? नाव नाही सांगितलं तर खाली टाकून देईन तुला, रणविजय म्हणाला. मिस्टर तांझानिया, तुम्हाला तुमच्या नवीन पिक्चरसाठी दुसरा ॲक्टर बघावा लागेल. हवं असेल तर तुम्हाला माझी कंपनी द्यायला तयार आहे. पण तुम्ही ह्याला काम दिलं तर तुम्हाला कुठेही तोंड दाखवायला लायक ठेवणार नाही, लक्षात ठेवा, रणविजय म्हणाला. रणविजय, मी नाव सांगतोय पण मला खिडकीतून वर घे, अर्णव म्हणाला. रणविजय नाही, आर्यम म्हणायचं. रणविजय फक्त माझ्या कुटुंबासाठी आहे, समजलं तुला, रणविजय म्हणाला. सॉरी आर्यम, रणविजय. गार्ड्स वर्ग आहे ना, रणविजय म्हणाला. रणविजयचे गार्ड्स अर्णवला वर ओढतात. अर्णवने लगेच फळांच्या टोपलीतून चाकू उचलला आणि आर्यमच्या छातीवर मारला. आर्यमने त्याचा हात धरला. गार्ड्स, रेकॉर्ड झालं का सगळं, रणविजय म्हणाला. हो सर, वीर म्हणाला. रणविजय जखमेवर कापड ठेवतो. जर त्यानं काही सांगितलं नाही तर हा व्हिडिओ पोलीस आणि न्यूज चॅनलला द्या. वीर आर्यमला गाडीत घेऊन जातो. सर, मी तुम्हाला दवाखान्यात नेतो, वीर म्हणाला. मला माझ्या अवनीकडे जायचं आहे, हॉस्पिटलला नको. तर घरी सोड, रणविजय म्हणाला. पण सर, ब्लड खूप बाहेर येत आहे, वीर म्हणाला. वीर, हट्ट करू नकोस, प्लीज, रणविजय म्हणाला. ओके सर, वीर म्हणाला. थोड्या वेळानं दोघे मित्तल मेन्शनमध्ये येतात. रणविजय, काय झालं? हे रक्त कसं काय? काय झालं तुला? अवनी म्हणाली. मिस्टर मित्तल, तुमच्या बायकोनं केलं आहे हे. एवढं बोलून रणविजय बेशुद्ध पडतो. वनराज सुवर्णाकडे रागानं पाहतो. विहान ताबडतोब डॉक्टरांना कॉल करतो. सर्वजण रणविजयच्या खोलीत होते आणि डॉक्टर रणविजयला पट्टी बांधत होते. अवनी अजूनही भीतीनं रडत होती. जखम खोल आहे आणि खूप रक्तस्राव झाला आहे. अशक्तपणामुळे तो बेशुद्ध झाला आहे. काळजी करू नका. आर्यमला काही वेळानं शुद्ध येईल आणि ही काही औषधं आहेत. जेवणानंतर द्या आणि 5 दिवसांनी तपासणीसाठी आणा, डॉक्टर म्हणाले. ठीक आहे, डॉक्टर विहान म्हणाला. विहान नंतर डॉक्टरांना बाहेर सोडायला जातो. अवनी आणि आर्यमला एकटं सोडून बाकीचे सगळे बाहेर येतात. अवनीच्या डोळ्यातून अश्रू अजूनही पडतच होते. ती रणविजयचा हात धरून त्याच्या बेडवर बसली होती. 2 तासांनंतर रणविजय शुद्धीवर आला. अवनी, पाणी. अवनी रणविजयला उठायला मदत करते आणि त्याला पाणी प्यायला लावते. तो पाणी पिल्यानंतर ती ग्लास टेबलावर ठेवते. मी तुला सकाळी राग कमी करण्यासाठी सांगितलं होतं ना, बघ आता काय झालं आहे तुला, का समजत नाही? मी या सुवर्णा मित्तलला सोडणार नाही. खूप मोठी चूक केली तुला दुखवून, अवनी म्हणाली. शांत हो अवनी, शांत, रणविजय म्हणाला. अवनी चिडली. काय शांत? हां, काय शांत? काय ऐकत नाहीस तू? तुला काही झालं असतं तर मी तिला. अवनीला रागानं बोलताना पाहून तो अचानक तिला मिठीत घेतो. 5 मिनिटांनी तो तिच्या ओठांच्यापासून दूर जातो. तू काय करतोयस? तुला किसशिवाय दुसरं काही दिसत नाही का? अवनी म्हणाली. नाही, मला फक्त तुझे ओठ आणि त्यांचा रस दिसतो आहे, जो मला तुझ्याकडे आकर्षित करतो. आणि तुला माहीत आहे, रणविजय मित्तलवर कोणीही रागावू शकत नाही, रणविजय म्हणाला. कोणी रागावू शकत नाही, पण मी रागावू शकते, अवनी म्हणाली. तू का रागावू शकतेस? रणविजय म्हणाला. मी तुझ्यावर रागावते बिकॉज आय. अवनी एवढंच बोलू शकली. बिकॉज आय काय? रणविजय म्हणाला. बिकॉज आय एम युअर.
प्रियांशी, अवनी म्हणाली. रणविजय जरा चिडूनच म्हणाला, कधीपासून? अवनी पण रागानं टक लावून पाहत म्हणाली, तुला नाही माहीत का? मला माहीत नाही, माझा मूड बदलतोय, मी दुसरीला आणण्याचा विचार करतोय, रणविजय म्हणाला. अवनी डोळ्यात पाणी आणत, ओके, माझ्याशी लग्न करू नकोस म्हणत उठून निघून जाऊ लागते. तेवढ्यात रणविजय अवनीचा हात धरून तिला आपल्या मिठीत घेतो, अश्रू पुसतो. अवनी, मी गंमत करत होतो, तुला काय वाटलं? मी आता तुझ्याशिवाय जगू शकतो का? ये दिल अब तुम्हारे बिना धड़कना भूल चुका है, ये सांसें अब तुम्हारे बिना सांसें लेना भूल चुकी है, मैं अब तुम्हारे बिना भूल चुका हूँ, अब तुम्हारे बिना जीना पड़ा तो मर जाऊंगा, जिंदा तो रहूंगा पर सांसें नहीं ले पाऊंगा, रणविजय म्हणाला. अवनी हसत हसत म्हणाली, तुम्ही कवी पण आहात रणविजयजी. कवी आहे की नाही हे मला माहीत नाही, पण मला तुझ्या प्रेमात पडायचं आहे, मला तुझ्या प्रेमात बुडायचं आहे, मला तुझ्यासोबत प्रत्येक मर्यादा ओलांडायची आहे, जिथे फक्त तुझ्या आणि माझ्या प्रेमाचं आनंद असेल आणि जिथे फक्त तू आणि मी असणार. होय, आमच्यामध्ये कोणीही येणार नाही. हे ऐकून अवनी लाजली. काय झालं मिस कपूर? अवनी, मला माहीत आहे, माझ्या हृदयावर कोणीतरी राज्य करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. असा कोणीतरी असेल तिच्यावर मी माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करेन. पुन्हा एकदा रणविजय अवनीच्या ओठांचं चुंबन घेऊ लागतो. यावेळी अवनीनं देखील त्याला साथ दिली आणि अगदी त्याची काळजी घेताना ती चुंबन घेत होती. दोघेही शर्यत जिंकण्याच्या प्रयत्नात होते. दोघांनाही अवनी रणविजयच्या मांडीवर बसून किस करत होती. जणू रणविजय, मला स्वतःतच रमून जायचं आहे, प्लीज किस मी. रणविजय, अजून जोरात किस कर. हे ऐकून रणविजय अधिक उत्कंठेने तिचं चुंबन घेऊ लागतो. तेवढ्यात सुहाना दार ठोठावत म्हणते, अवनी वहिनी, प्लीज दार उघड. रणविजय, तू खूप घाणेरडा आहेस, मला सोड. ती पटकन असं म्हणत वॉशरूमकडे धावली. मी काय केलं? तू स्वतःच म्हणत होतीस किस मी प्लीज. रणविजय मग तो हसतो आणि सुहानाला बोलावतो, ये सुहाना. सुहाना आत येताच त्याला विचारते, भाऊ तू ठीक आहेस ना? आणि आईनंच तुला दुखावलं आहे का? हे खरं असेल तर मी वचन देते की मी आईला, मला खूप राग येत आहे. इकडे ये माझ्याकडे छोटी. सुहाना रणविजयजवळ बसली. हे सगळं आत्ता विचार करायचं तुझं वय नाही आहे. सध्या हसणं, खेळणं, अभ्यास करणं, फिरणं हे वय आहे. मी म्हातारा झालोय. मी या वयात आयुष्य जगू शकलो नाही. तू ते जग आणि त्याचा आनंद घे. आणि तुझ्या आईचा प्रश्न आहे, मी तिच्याशी माझ्या पद्धतीनंच सांगेन. तू काळजी करू नकोस. छोटी, तू शहाणी आहेस ना? रडायचं नाही, रणविजय म्हणाला. अवनी आवरून बाहेर येते. काय झालं सुहाना? का रडतेय? तुझ्या भावामुळे का? तू तुझ्या भावाला चांगलंच रागव. रणविजय अवनीकडे पाहतो. अवनी जीभ बाहेर काढून त्याला चिडवते. वनराज सुवर्णाला घेऊन रणविजयच्या खोलीत येतो. त्यांच्या पाठीमागे आजोबा आणि आजी येतात. खरंच हे सगळं सुवर्णानं केलं आहे की तू फक्त रागात बोलत आहेस? वनराज म्हणाले. हा, माझ्यावर हल्ला सुवर्णाने करायला सांगितला आहे. अर्णवला. मी अनेकदा तिला अर्णवला भेटताना पाहिलं आहे. सेल्फी, फोटो घेताना पण पाहिलं आहे मी. फोनवर सकाळीच व्हिडिओ वनराजला दाखवतो. तुमच्या बायकोला विचारा की ती त्या मुलाला का भेटते? तुमचा कंटाळा आला असेल तिला, म्हणून ती नवीन प्रियकराला हुडकत असेल, किंवा तिचं त्याच्याशी दुसरं काही नातं आहे का? मुलाचा मुद्दा जाणून घेण्याचा प्रयत्न तो करत होता. मग वनराज सुवर्णाला म्हणतो, सुवर्णा सांग, हे सगळं तू केलंस का? एक गोष्ट ऐक, मी तुझ्यासाठी रणविजयला नक्कीच सोडलं आहे, पण आजही मी माझ्या मुलावर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो. जर तो तुझ्यामुळे जखमी झालेला असेल तर मी तुझ्याशी असं काही करेन ज्याची तू स्वप्नातही कल्पना करू शकणार नाहीस. तुला समजलं? म्हणत ते रागाने निघून जातात. सुवर्णा रणविजयकडे रागाने बघते. रणविजयही तिच्याकडे हसत बघतो. मग ती तिथून निघून जाते. रणविजय, खरं बोलतोयस का तू? आजी म्हणाली. रणविजयनं हा म्हणून मान हलवली.
तू ठीक आहेस तर मी संध्याकाळी ज्वेलरला अंगठी डिझाईनसाठी बोलावतो. तुम्हाला आवडेल ते चॉईस करा आणि तुमची साईज पण द्या, आजी म्हणाली. ठीक आहे आजी, तू कॉल कर, रणविजय म्हणाला. ठीक आहे, मी त्याला 6 वाजता यायला सांगते. ठीक आहे आजी, चालेल. तुम्ही सगळे जा इथून, मी जरा झोपणार आहे. मला वेदना होत आहेत, रणविजय म्हणाला. संध्याकाळी 6 वाजता आजोबा, आजी, रणविजय, अवनी, सुहाना हॉलमध्ये बसले होते. आर्यम त्याच्या ऑफिसचं काही काम करत होता आणि आजी, अवनी आपापसात बोलत होत्या आणि बाकीचे फोन वापरण्यात व्यस्त होते. तासाभरानंतर ज्वेलर विहानसोबत येतो. आजी म्हणाली, 6 वाजता येतो म्हणून तू 7 वाजता येतोयस? आजी, हा बिचारा बराच वेळ ट्रॅफिकमध्ये अडकला होता. त्याची गाडी मेन रस्त्यावर बिघडली, त्यामुळं सर्व काही जाम झालं. मग मी त्याला लिफ्ट दिली, विहान म्हणाला. ठीक आहे, चला पटकन, छान अंगठी दाखव, आजी म्हणाली. आजी, मी आलेच, म्हणत अवनी जाऊन रणविजयजवळ बसली. तुला अंगठी बघायची नाही का, अवनी म्हणाली. तुला दोन्ही अंगठ्या आवडताच, मग मला दाखव. तुझी काय आणि माझी काय एकच आहे. तू बघ, मग मला दाखव. माझं थोडं काम आहे, तू जाऊन बघ. मी आलोच, रणविजय म्हणाला. बरं ठीक आहे, तू अंगठी बघू नकोस, पण माझ्या रूमवर आलास तर बघ, असं म्हणत ती आजीकडं रागानं आली. वेडी मुलगी, मी अंगठी कशाला बघू? मला तुझ्यासाठी ती अंगठी आधीच आवडलेली असताना. तो हसत हसत अवनीकडे पाहतो आणि परत त्याच्या कामाला लागतो. अंगठीकडे पाहताना ती पुन्हा पुन्हा रणविजयकडे पाहत होती, पण रणविजय तिच्याकडे लक्षच देत नव्हता. काही वेळानं तिनं अनिच्छेनं ती अंगठी स्वतःसाठी आणि रणविजयसाठी चॉईस करून टेरेसवर निघून जाते. हे काय, हिला काय झालं? आता तर ठीक होती, आजी मनात म्हणत ज्वेलरला सांगते. ठीक आहे, मग उद्या सकाळी पेमेंट पाठवते. आजी, मी बिल देतो, रणविजय म्हणाला. नाही, मला सर्व काही स्वतःच करायचं आहे. तू मध्ये येऊ नको, मला पेमेंट करू दे, आजी म्हणाली. रणविजय अवनीला सगळीकडे बघतो, पण ती कुठेच त्याला दिसत नाही. अवनी दिसत नाही आजी, मी लवकरच येतो थोड्या वेळानं. गच्चीचा दरवाजा उघडून पाहून तो गच्चीवर गेला आणि अवनीला उदास उभी असलेली पाहून तिला मागून मिठी मारली. तू इथे काय करतेयस एकटीच, रणविजय तिला विचारतो. तुला काय करायचं आहे? जे मी काहीही करीन, तू जाऊन तुझं काम कर. तू खूप बिझी आहेस ना, अवनी म्हणाली. अवनीला भिंतीला चिकटवत रणविजय म्हणाला. ठीक आहे, मला तुझी पर्वा नाही, पण रागावल्यावर तू खूप हॉट दिसतेस. माझ्यापासून दूर जा, लोणी लावू नकोस मला. मला लोणी लावायची गरज नाही आहे, तू आधीच लोण्यासारखी आहेस. आता मी लोणी खाणार, म्हणत तो तिच्या पाठीवर ओठ टेकवत चावा घेतो. आर्यम, तू काय करतोयस? तुझ्या दाताची निशाणी उठेल ना, आजी तुला आणि मला दोघांनाही ओरडेल, अवनी म्हणाली. कोण काय म्हणेल याची मला पर्वा नाही, मी तुझ्यावर असंच प्रेम करेन, रणविजय म्हणाला. अवनी रणविजयला तिच्यापासून दूर ढकलते आणि म्हणते, प्लीज मला एकटीला सोड. रणविजय तिचा चेहरा हातात घेऊन म्हणतो की हे सर्व तुला स्वतः करावं लागेल आयुष्यभर. जर तू माझ्यावर प्रेम करत असेल तर मला असंच सहन करावं लागेल, आणि जर तू माझ्यात बदल घडवण्याची अपेक्षा केलीस तर मी हळूहळू प्रयत्न करेन, रणविजय म्हणाला. अवनी रागातच म्हणाली, मी जर आयुष्यभर जगले नाही, मेले तर? रणविजय रागानं शटअप अवनी म्हणतो आणि मग तिला तिच्या केसात हात घालून मागे ओढतो. आज नंतर पुन्हा ही ओळ बोललीस तर माझं डोकं फुटेल, असं म्हणत रागानं तो खाली जातो. रणविजय ऐक, रणविजय ऐक. अरे देवा, मी काय केलं हे? मी रणविजयला चिडवलंय, आता मला त्याला पुन्हा पटवावं लागेल, म्हणत ती खाली हॉलमध्ये येऊन सगळ्यांसोबत बसते. आजी, तुझा नातू कुठे आहे? अवनी म्हणाली. तो कामानिमित्त बाहेर गेला आहे, 2 तासांना येईन म्हणाला. मीच त्याला दुखावलं, मला त्याच्यावर राग यायला नको होता, म्हणूनच तो बाहेर गेला, नाही तर सुवर्णानं त्याला पुन्हा काहीतरी करेल. सुवर्णानं रणविजयवर हल्ला करायला लावला आहे असं अवनीला वाटतं, पण सत्य हे आहे की रणविजयच्या संमतीशिवाय त्याला कोणी हातही लावू शकत नाही. रणविजयनेच अर्णवला त्याच्यावर हल्ला करण्याची संधी दिली होती. दुसरीकडे सुवर्णाला अर्णवची काळजी वाटत होती.
एवढ्या सुरक्षेनंतरही अर्णव हॉस्पिटलमधून गायब कसा होऊ शकतो? कदाचित रणविजयनेच हे कृत्य केलं असेल. आधी अवनीला मारायला पाठवलेल्या माणसाला गायब केलं. मग आता मी काय करू या रणविजय मित्तलला? आता असं वाटतंय की अवनीला त्याच्यापासून दूर करावं लागेल आणि हे काम फक्त एकच व्यक्ती करू शकते, त्याच्याशिवाय कोणी नाही. मागच्या वेळी या मुलीला जिवंत वाचवलं होतं, पण यावेळी नाही. ज्या दिवशी मी पहिल्यांदा रणविजयला पाहिलं, सुवर्णा रागानं घराच्या मागे असलेल्या गुप्त रस्त्याने बाहेर पडते. ताज क्लर्क हॉटेल. वीर, त्यानं काहीतरी बोलला की नाही? सर, तो अजून काही सांगितलं नाही, वीर म्हणाला. नाही सांगितलं तो व्हिडिओ आहे ना, आणि आता तरी त्याची इंडस्ट्रीमधलं करिअर संपलं आहे. नाही का अर्णव? अर्णव, तुझ्या शोकसभेच्या तयारीसाठी मी पार्टी करण्याचा विचार करत आहे, कारण आता तू माझ्या हातून जिवंत बाहेर येणार नाहीस. काय म्हणतोस? मी ठेवू का? रणविजय म्हणाला. अर्णवला घाबरून घाम फुटलेला असतो. हे काय म्हणतोयस? शोकसभा नाही, मी अजून जिवंत आहे, अर्णव म्हणाला. तू मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या आईबद्दल खरं सांगशील तर मी तुला जिवंत सोडेन, नाहीतर मी तुला मारून टाकीन. स्वतः देवसुद्धा येऊन माझ्यापासून तुला वाचवू शकत नाही. असं बोलून तो हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडला. 1 तासानंतर सुवर्णा एका निर्जन जागी एका व्यक्तीसोबत उभी होती. मला माहीत आहे आता तुला सध्या पैशाची खूप गरज आहे, म्हणूनच तू माझं काम कर. मी तुला पैशानं श्रीमंत करीन, सुवर्णा म्हणाली. ती व्यक्ती त्याच्या चेहऱ्यावरून मास्क काढून टाकते. मला माहीत आहे तू आणि अवनी खूप चांगल्या मैत्रिणी आहात, म्हणूनच मी तुला सांगते, तू माझं काम कर, मी तुला करोडपती करीन. असो, अवनी रणविजयशी लग्न करेल आणि त्याच्यासोबत सेटल होईल, मग तू काय करणार? तुमचाही काही फायदा झाला पाहिजे. तुम्ही विचार करा, त्यावर काम करा. मी तुम्हाला फायदा करून देते, सुवर्णा म्हणाली. काय करायचं आहे मला? काजल म्हणाली. तू खूप समजूतदार गोष्ट बोललीस, सुवर्णा म्हणाली. आधी काम सांगा, मग ठरेल समजूतदार गोष्ट आहे की नाही समजूतदार, काजल म्हणाली. तुला अवनीला मारावं लागेल. हे कसं करणार? तू तुझं बघ, सुवर्णा म्हणाली. व्हॉट? काजलला धक्काच बसला. मला माहीत आहे तुझ्यासाठी हे थोडं अवघड जाईल, कारण ती तुझी लहानपणापासूनची चांगली मैत्रीण आहे. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कथा कशी वाटली आहे ते कमेंटमध्ये सांगा. आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.